हा इतिहासातला बेस्ट टाईम आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये उतरण्याचा, कॉन्टेंट क्रिएशन सुरू करण्याचा. काही वर्षानंतर 2026कडे बघून रडशाल तुम्ही जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आता उतरले नाही तर. कारण की 2026 आहे, ऑलरेडी कॉन्टेंट क्रिएशन बूममध्ये चालू आहे. बिझनेस असला तरी कॉन्टेंट क्रिएशन हेल्प करेल, जॉब असला तरी कॉन्टेंट क्रिएशन हेल्प करेल, जॉब आणि बिझनेस दोन्ही नसलं तरीही कॉन्टेंट क्रिएशन हेल्प करेल. तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंट होईल, काही शिकायला भेटेल आणि अनगिनत अपॉर्च्युनिटी भेटू शकता. हां, थोड्याफार डाऊन साईड आहेत त्याच्या, बट अपसाईड लाईक अनलिमिटेड आहेत. मी सांगतोय मजाकची गोष्ट नाही आहे. अरे तुम्ही थोडं इंस्टावर वगैरे बघा, काय छपरी लोक कॉन्टेंट क्रिएट करून, आधी टिकटॉकपासनं तेव्हापासनं ते कॉन्टेंट वगैरे क्रिएट करून आता लिटरली सांगतोय मी करोडपती आहेत. तर तुमच्याकडे तर चांगले स्किल आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहे, एवढं आपण छपरी नाही व्हायचं म्हणत आहे मी, बट तुम्ही समजत असाल काय म्हणतोय. तुमचा बिझनेस असू द्या, बिझनेसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन टाका, जॉब असू द्या, जॉब रिलेटेड बोला, किंवा तुमचे काही इंटरेस्ट असतील, जसं आता माझा कॅमेरा आहे किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट आहे, या गोष्टीबद्दल बोला. तुमचे जे थॉट्स आहेत मांडा. जास्त परफेक्शनच्या चक्करमध्ये नका पडू, बट कन्सिस्टन्सीच्या चक्करमध्ये पडा. रेग्युलरली येऊ द्या, तुमचं कॉन्टेंट इम्प्रूव्ह होईल. काही असलं मोठे भाऊ आहेत हेल्प करायला. माझे भरपूर व्हिडिओज आता कॉन्टेंट क्रिएशनच्या रिलेटेड असतील. मला समजते की भीती वाटते, कोण जज करेल, कोण काय म्हणेल, आजूबाजूचे काय म्हणतील, किंवा माझ्या ओळखीतले काय म्हणतील, अरे हे काय करतोय व्हिडिओज वगैरे, किंवा तुम्हालाही म्हणजे काय पोस्ट करायचं कळणार नाही सुरुवातीला, कसं शूट करायचं, काय सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, थोडं नाही भरपूर अनकम्फर्टेबल वाटू शकतं सुरुवातीला जर कॉन्टेंट क्रिएशन करताय तुम्ही. पण कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त इन्फ्लुएन्सरच बनायचं आहे, किंवा तुम्हाला काही प्रोमोटच करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमची पर्सनल लाईफच दाखवायची. आता भरपूर लोक करतात, त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला तेच करायचं आहे. त्याच्यातही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत कॉन्टेंट क्रिएशनचे. विदाऊट तुमचं इवन तुमचे फेस न दाखवताही तुम्ही चांगले व्हिडिओज करू शकता. तुमचा मेसेज जगापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला एखाद्या स्किलचं भरपूर नॉलेज असेल तर ते तुम्ही शिकू शकता. तुमची स्वतःची काही प्रोग्रेस असेल, जर्नी असेल, ती तुम्ही डॉक्युमेंट करू शकता. डाऊन साईड काही फालतूचे पोस्ट, फालतूचे कमेंट, लोकांना डोकं लावणं वगैरे ह्या गोष्टी आहेत, बट अपसाईड अनलिमिटेड आहेत. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भेटू शकता, कनेक्शन वाढतात, खूप काही गोष्टी होतात. आणि इतकंही करून वाटत नसेल की कॉन्टेंट क्रिएशन लाईक व्हिडिओ तुमच्यासाठी नाही, तर तरीही त्यात खूप सारे वेज आहेत तुमचे थॉट्स, तुमचे विचार मांडायचे. पण हे पुढचे काही वर्ष कॉन्टेंट क्रिएशन स्किप करू नका. मी सांगतोय तुम्हाला, ऐका. छोटी सुरुवात करा, खराब सुरुवात करा, पण सुरुवात करा. आणि पुढच्या काही वर्षात आता कॉन्टेंट क्रिएटर हे नाही की ज्यांनी खूप भारी व्हिडिओज वगैरे केले, बट हे आहेत की जे ऑथेंटिकली कॅमेरासमोर आलेत, कन्सिस्टन्सीने आलेत, स्वतःच एक पर्सनल ब्रँड क्रिएट करू शकलेत, ते खरे कॉन्टेंट क्रिएटर राहणार आहेत. कारण की एआयच्या जमान्यात लोकांचा ऑथेंटिक कॉन्टेंटवर विश्वास जास्त वाढेल. एआयचा उलटा हा फायदा आहे. तुम्ही एआय वापरून तुमचे वर्क फास्टर करू शकतात. काय करायचं, कसं करायचं या रिलेटेड व्हिडिओ तर येतीलच, बट तुम्ही फक्त रेडी व्हा. मी आहे ना, व्हिडिओज येतील, कसं करायचं सुरुवातीपासून सांगेल, बट प्रिपेअर व्हा, रेडी व्हा. आणि या नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करा या चॅनलला, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मोठे भाऊ, लिव्हिंग यंग अँड वाईल्ड अँड फ्री. बाय.